नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, डॉक्टर नसीमा दीदी यांच्या चाकाची खुर्ची या पुस्तकाचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. भाग 21. रात्री 12 वाजता आनंदच्या घराचं दार ठोठावलं. त्याचे बाबा बाहेर आले. नेहमीप्रमाणे घरी आत बोलावलं नाही. जेवणाची चौकशी नाही. एरवी नेहमी आग्रहानं आत नेणं, खाऊ पिऊ घालणं असायचं. काळजीनं आनंद संबंधी विचारलं. एवढ्यात तोही बाहेर आला. संस्थेच्या कर्जाची जबाबदारी माझा मुलगा घेणार नाही यासाठी तो आला नाही. हे वडिलांचं उत्तर ऐकून मी अवाक झाले. आम्ही त्यांना समजावलं. जामीनदार देव माणसासमान असलेले डॉक्टर मोहन गुने आणि माझा भाऊ अजीज हुरजूक आहे. कर्ज फिटलं नाही तर बँक त्यांच्याकडून घेईल. शिवाय आम्हा समिती सदस्यांना खात्री आहे की वेळेत आम्ही कर्ज फेडू. पण त्यांचं उत्तर होतं, मी बँकेत नोकरीला आहे. मला सर्व माहीत आहे. माझ्या मुलाच्या हातात मला भिकेची करवंटी द्यायची नाही. संस्थेचं काम करणं म्हणजे भिकेला लावणं हे मला मान्य नाही. मी सज्ञान असलेल्या त्या आनंदला विचारलं, तुझेही विचार हेच आहेत का? तो मख्खपणे उभा राहिला. त्याला विचारलं, हे यापूर्वी तू पत्रानं फोननं आम्हाला का कळवलं नाहीस? त्यावर त्यानं उत्तर दिलं नाही. संस्थेचं वसतिगृह आणि गॅस एजन्सीचं स्वप्न त्यांच्या अशा वागण्यानं भंगणार याचा खेद खंत त्याला नाही याचं आश्चर्य वाटलं. संस्थेच्या यशात, नावाच्या मोठेपणात फक्त तो सहभागी होणार होता. त्याच्या बुद्धिमत्तेनुसार मी त्याची केलेली पारख चुकली होती. अतिशय स्वार्थी, मतलबी निघाला तो. संस्थेचा कार्यभार व्यवस्थित सांभाळू शकेल म्हणून मी त्याला माझ्यासोबत दिल्ली मुंबईला संस्थेच्या कामासाठी आणि क्रीडा स्पर्धेसाठी नेलं होतं. त्याच्या या धक्कादायक वागणुकीमुळे मला आठवण झाली की आपल्या स्वतःला स्कॉलरशिपचे पैसे संस्थेला देणगी म्हणून देणार असो तो फक्त बोलला होता. हातून कृती घडली नव्हती. त्या रात्री टॅक्सीतच त्याच्याकडे पाहताना श्रीमंत अपंगांच्या विचित्र मनोवृत्तीच्या आलेल्या अनुभवानं मन इतक्या कटुतेनं भरून गेलं की अशी व्यक्ती समितीवर तर नकोच, पण संस्थेत सभासद म्हणूनही राहू नये असं वाटलं. त्याला तसं स्पष्ट सांगण्या अगोदर महाप्रयासानं वसतिगृहासाठी मिळवलेली जागा हातची जाऊ नये म्हणून परत एकदा शांतपणे विनंती केली. अक्षरशः स्वतःचा स्वाभिमान बाजूला सारून विनवणी केली की जर दुर्दैवानं संस्था कर्जफेड करू शकली नाही आणि समिती सदस्यांना पैसे भरायची वेळ आली तर आनंद शहाच्या वाटणीचे पैसे मी भरेन असं स्टॅम्प पेपरवर लिहून देते, पण आता बरोबर चल, सह्या कर आणि नंतर हवं तर संस्था सोड. पण वडिलांचा व त्याचा ठाम नकार होता. वडील विचित्र आहेत आणि त्यांच्या धाकात सर्व घर आहे हे माहीत होतं, पण हा धाक इतक्या पराकोटीचा की स्वतः अपंग असून इतर अपंगांचं भवितव्य आपल्यामुळे धोक्यात येईल याची जाणीवही होऊ नये. शेवटी त्याचा राजीनामा घेऊन रात्री तोंडात पाणीही न घेता आणि आनंदला सोबत न घेता आम्ही पुणे सोडलं. अरुण लोखंडे रागानं धुमसत होता. दिदीनी विनवूनही या आनंदनं ऐकू नये याचं त्याला इतकं दुःख झालं की टॅक्सी सुरू होताच तो रडला. मन कमालीचं बेचैन आणि तशात टॅक्सी नादुरुस्त झाली. अपरात्री गावातील गॅरेज बंद. आडवळणाला नेऊन भयावह अशा जागेत त्या भयानक काळोखात टॅक्सी थांबताच थोडा वेळ भीतीनं ग्रासलं, पण तासाभरात टॅक्सीचं काम झालं आणि आम्ही पहाटे 5 वाजता पिढीच्या दारी गेलो. घरी जाण्या इतका वेळ हाती नव्हता. आनंदचा राजीनामा मंजूर करणं व ठराव वगैरे घेऊन 11 वाजता बँक गाठायची होती. आमचा पुण्याहून फोन आला नाही, त्यामुळं पिढीनी ओळखलं की आनंद येणार नाही. आम्हाला वेळेत बँकेत पैसे मिळणार नाहीत. त्यांनी एका रात्रीतून आपल्या मित्र परिवारातून बिनव्याजी 3 लाखांची व देशभतारांनी श्री जयवंतराव जोशी यांच्याकडून 4 लाखांची सोय केली होती. ही बातमी मिळताच मला हायसं वाटलं. घरी येऊन आंघोळ नाश्ता करून बँकेत सर्व चेक जमा करून वेळेत बँकेचा दाखला घेतला आणि जागा ताब्यात घेतली. रत्नाकर बँकेचे पैसे मिळायला थोडा अवधी लागला, पण 4-8 दिवसात काम झालं. हितचिंतकांनी दिलेले पैसे त्वरित आभारासहित मार्चमध्ये वर्षाअखेरपूर्वी परत केले. या हितचिंतकांनी आमच्यावर विश्वास दाखवला. केवळ त्यामुळे
आज उचगावच्या वसतिगृहात 100 मुलं शारीरिक व मानसिक पुनर्वसनाबरोबर शिक्षण घेत आहेत. एका रविवारी संस्थेत आम्ही सर्वजण कामासाठी जमलो तेव्हा पी.डी. देशपांडे यांनी एक भयानक बातमी दिली. 14 वर्षाचा 9वीत शिकणारा माधव याला प्रचंड इलेक्ट्रिक शॉक लागला. मामांच्या घराच्या वास्तुशांतीसाठी गेला असता गच्चीवर लोखंडी सळीनं पतंग काढताना शॉक बसला आणि दोन्ही हातापायांच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या. दवाखान्यात ऍडमिट केलं तरी गँग्रीन झाल्यानं दोन्ही हातपाय काढायचा निर्णय डॉक्टरांनी घेतला आणि माधवनं त्याला संमती दिली. अर्ध्या पुतळ्यासारखा दिसणाऱ्या त्या माधवला चाकांची खुर्ची हवी होती. मेरा हॉटेलच्या श्री शरफुद्दीन कापडी यांनी 8च दिवसापूर्वी परदेशी बनावटीची सुंदर व्हीलचेअर दिली होती. तीच व्हीलचेअर त्वरित माधवला देण्यात आली. 8 दिवस माधवला भेटायला जाण्याचं धाडस मला झालं नाही. नुसत्या त्याच्या स्थितीच्या कल्पनेनं अंगावर शहारे येत होते. देवानं आणि डॉक्टरांनी त्याला जिवंत ठेवून काय मिळवलं हे कळत नव्हतं. कोल्हापुरात अस्थिव्यंग तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडे त्याला घेऊन गेलो तर त्यांनी सांगितलं काही करता येणार नाही, कारण हाताचे खुंटही नसल्यानं आणि कृत्रिम पायावरही तोल सांभाळता येणार नसल्यानं कृत्रिम हातपाय बसवता येणार नाही. सुदैवानं त्याच वेळी अस्थिव्यंग तज्ज्ञ डॉक्टरांची इथे कॉन्फरन्स होती. मुंबईचे डॉक्टर चौबळ हे तज्ज्ञ येणार होते. डॉक्टर गजानन जाधवांना फोन करून माधवची केस सांगितली आणि कॉन्फरन्समध्ये डॉक्टरांचा सल्ला घ्यावा ही विनंती केली. दिलेल्या वेळेत मी आणि देशवतार पोहोचलो, पण माधवला घेऊन त्याची आई आणि मामा आले नाही. शेवटी देशवतार रिक्षा करून त्यांच्याकडे गेले व त्याला घेऊन आले. डॉक्टर आणि माधवच्या शारीरिक पुनर्वसनाचं काम मुंबईच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूटमध्ये आव्हानात्मक केस म्हणून घेतल्यास काही मार्ग निघू शकेल असं सांगितलं. माधवला त्वरित मुंबईला नेण्याचं ठरवलं, पण परत पैसा हाच मोठा प्रश्न. मी आणि आईनं काही रक्कम त्याला मुंबईला नेण्यासाठी बाजूला काढली. त्याच सुमारास ओगलेवाडीच्या कमलाताई सोवनींशी पत्रानं ओळख करून घेतली होती. कुष्ठरोग्यांसाठी कार्य करणारे श्री ठकार यांनी कमलाताईंचा पत्ता मला देऊन त्यांना पत्र लिहून संस्थेची माहिती कळवण्यास सांगितलं होतं. त्याच पत्रात मी माधवच्या पुनर्वसनासाठी खूप पैसा लागणार असल्याचं लिहिताच त्यांनी पैसे पाठवले. वर्तमानपत्रात उपसंपादकांनी माधववर एक लेख लिहिला व मदतीचं आव्हान केलं. ते वाचून बालमित्रांपासून ते वृद्धांपर्यंत अनेकांनी आपला खारीचा वाटा उचलला. सर्वात विशेष वाटलं ते भीक मागून व स्वकष्टाने जगत असलेल्या स्वाधार केंद्रातील कुष्ठरोग्यांनी दिलेल्या 500 रुपयांच्या देणगीचं. आम्हाला बोटं झडलेले हातपाय आहेत, पण या माधवला एवढ्या लहान वयात एक कसलं जिनं नशिबी आलं. या सहवेदनेनं जमावलेली ती देणगी लाख मोलाची होती. त्यात आम्ही त्यांच्या केंद्रात येणार नाही या कल्पनेनं देणगी पाठवून देतो म्हणून त्यांचा निरोप येताच आम्ही तिथे येऊन देणगी स्वीकारतो म्हणून कळवलं. शिवाजी पाटील, देशभतार, रजनी, पी.डी. आम्ही सर्वच माधवला घेऊन गेलो. तिथे बोलताना मला व रजनीला रडू आवरणं अशक्य झालं नाही. पी.डी.नी समजावलं, अशा सार्वजनिक ठिकाणी अशा भावना अनावर होऊ देणं ठीक नाही. पी.डी. हे व्यक्तिमत्व लाखात नव्हे, अनेक लाखात एखादंच असू शकेल. नेहमी शांत, हसरा स्वर. मी कितीही काळजीत त्राग्यात असले आणि फोनवर त्यांचा हसरा आवाज ऐकला की माझं दुःख व्यथा सर्व दूर पळतात. मध्यंतरी ध्येयाला बाधक असं वळण संस्थेला येऊ लागल्यावर मी संस्था सोडण्याची भाषा बोलले, तेव्हा त्यांनी एक संस्था तुम्ही सोडली, आता ही संस्था तुम्ही नाही सोडणार. संस्थेचं ध्येय न पटणारे संस्था सोडतील. आम्ही सर्वजण आहोत, तुम्ही मुळीच डगमगू नका असा मला धीर दिला आणि खरोखरच युक्तिवादानं हसत शांतपणे डगमगणाऱ्या संस्थेला स्थिर भक्कम केलं. तर अशा संस्थेचे आधारस्तंभ असलेल्या पिढींच्या सौम्य दटावण्यानं मी आणि रजनी त्या दिवशी शांत झालो आणि यापुढे अशा सार्वजनिक ठिकाणी डोळ्यात अश्रू येऊ द्यायचे नाहीत हा ठाम निश्चय केला. माधवला घेऊन मी देशभतार मुंबईला ऍडमिट करायला निघालो. माधवच्या मामांना सोबत बोलावलं होतं, पण नोकरीमुळे येऊ शकणार नाही असं ते म्हणाल्यानं देशभतारांना रजा काढावी लागली होती. मी कुठेही जाताना मला 2 मदतनीस लागतात, एक पुरुष उचलण्या बसवण्यासाठी आणि एक स्त्री वैयक्तिक कामासाठी. यावेळी माधवच्या आई सोबत होत्या आणि माधवसाठी मी व देशभतार रजा काढून मुंबईला जातोय
तर माधवची आई त्याची सर्व कामं करतात, म्हणजे माझीही करतील असं साहजिकच मला वाटलं होतं. शारीरिक अडचणींमुळे हल्ली मला 3 टियरनं प्रवास करता येत नव्हता. 6 पेक्षा जास्त जण मोठा ग्रुप असला तरच मी 3 टियरनं प्रवास करत होते, कारण कंपार्टमेंटला पडदा लावता येत होता. लहान ग्रुप असेल तर फर्स्ट क्लासनं प्रवास करत होते. आईनं प्रवासासाठी खास पडदा शिवून दिला होता. प्रवासाची सुरुवात होण्या अगोदरच स्टेशनवर मी आणि माधव एके ठिकाणी व्हीलचेअरवर बसलो असताना एक अगदी साधा माणूस जवळ आला. त्यानं सकाळमधील लेख वाचला होता. त्याला माधवच्या उपचारासाठी 25 रुपये द्यायचे होते. ते देऊ का असं विचारून त्यानं पैसे दिले. मला असे वाटेत पैसे घेताना संकोच वाटला, पण त्या सद्गृहस्थांची मदतीची भावना मोलाची वाटली व ते पैसे मी घेतले. त्यांचं नाव पत्ता लिहून घेतला. माधवला या घटनेनं खूप अस्वस्थ वाटत असणार अशी माझी कल्पना होती. मला मी अपंग झाले त्यावेळी पडणारी स्वप्न आठवली. रस्त्यात लोक मला पैसे देत असल्याचं ते स्वप्न असायचं आणि दचकून जाग आल्यावर मी खूप अस्वस्थ व्हायची. मी माधवला सहज विचारलं, माधव, या माणसानं असे तुझ्या उपचारासाठी पैसे दिल्यावर तुला काय वाटलं? तर त्याचं उत्तर होतं, आनंद वाटला. मी अपंग झाले तेव्हा 16 वर्षाची होते आणि हा जेमतेम 15 वर्षाचा आहे, अशी मी माझ्या मनाची समजूत घातली. सकाळ वाचून लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अनेकांनी मदत दिल्याची चर्चा करताना कळलं की बऱ्याच जणांनी संस्थेकडे पैसे जमा न करता माधवच्या आई मामांकडे पैसे दिले होते. आणि आज आमच्या सोबत पण 2nd क्लासमधून माधवचे 2 मामा मुंबईला संस्था बघायला येणार होते. मनात आलं, आधी माहीत असतं तर देशभतारांची रजा खर्ची पडली नसती. रेल्वेत माधवला आत चढवताना देशभतारांना त्याला कसं उचलावं हा प्रश्न पडला. मला नेहमीच ते उचलत, रेल्वेत बसवत, पण गुडघ्याखाली व कमरेखाली हात घालायचा म्हटलं तर माधवला काकच नव्हती. म्हणजे काकेला जोडून असणारे ते हातच नव्हते. इतरांच्या मदतीनं माधवला आत चढवलं. माधवला गरज म्हणून मुंबईला यायला नकार दिलेल्या मामांनी पैसे जमताच मुंबईला येण्याचा बेत आखला आणि रेल्वेत आम्ही बसेपर्यंत आम्हाला त्याची कसलीही कल्पना दिली नाही. तेव्हाच त्या सर्व कुटुंबाच्या मनोवृत्तीची थोडीशी कल्पना आली. रेल्वेनं वेग घेतला. मी मनातील राग आवरून शांत झाले. माधवचे प्रश्न सुरू होते. नॉनव्हेज आवडतं, मुंबईत ते मिळेल का? प्रवासात माधवच्या आईनं कसल्याही प्रकारची मदत न करता माझं काम देशभतारांना करायला लावलं याची खंत आजही वाटते. आजही अनेक अपंगांचे पालक स्वतःच्या पाल्या व्यतिरिक्त दुसऱ्यांची सेवा करायला तयार नसतात याचं दुःख होतं. मुंबईत पोहोचल्यावर त्याच्या मामांचा आम्हाला काडीचाही उपयोग न होता, उलट त्रासच झाला. ऑल इंडियाच्या कॅन्टीनमध्ये नाश्त्याला गेलो. आमचा अशा वेळी नेहमीच साधं आणि कमी खर्चाचं खाण्याकडे कल असतो. आम्ही मागवलेला नाश्ता माधवला आवडला नाही. त्याच्या आवडीचं त्यानं काही मागवलं आणि त्याच्या आईनं एका शब्दानंही त्याला टोकलं नाही. हारून मामा तिथं आले होते. माधवच्या व त्याच्या आईच्या जेवणाचे पैसे संस्थेतर्फे भरले. समाजसेविका सौ फर्नांडिस यांना भेटलो. संस्थेची माहिती त्यांना होतीच. माधवच्या कृत्रिम साधनांच्या खर्चाची सोय आम्ही देणगीदार मिळवून करू, काळजी करू नका असा दिलासा त्यांनी दिला. मी आणि देशवतार सर्व व्यवस्था करून निघताना डिस्चार्ज मिळाल्यावर ट्रेनचं रिझर्वेशन मामांमार्फत करून यायचं वगैरे समजावून सांगत होतो. तर माधवचा प्रश्न, विमानाच्या तिकिटात सवलत मिळत नाही का? मुंबई कोल्हापूर विमान आहे. देवानं त्याचे दोन्ही हातपाय घेतल्यानं इतका वेळ त्याच्याविषयीचा राग मनात ठेवून त्याला एका शब्दानं मी दुखावलं नव्हतं. पण त्याच्या या वाक्यानं व त्याहीपेक्षा हे कौतुकानं ऐकत असलेल्या आईच्या चेहऱ्यावरील भाव पाहून माझा संयम सुटला. म्हटलं, इथे पिकनिक करायला, मजा करायला आला आहेस का? उपचारासाठी आला आहेस ना? लोकांच्या पैशावर चैन करण्याचा विचार करताना शरम वाटली पाहिजे. आज घेत असलेली मदत उद्या दाम दुपटीनं परत करायची आहे ही भावना हवी. आई महिना 350 रुपये मिळवते आणि संस्था समाज खर्च करतो म्हणून तू विमानाचा प्रवास, उत्तम नाश्ता, मटण वगैरेचा विचार करतोस हे चुकीचं आहे. येताना माझी गरज म्हणून तुला फर्स्ट क्लासनं आणलं. मी फर्स्ट क्लास आणि तुम्ही 3 टियरनं यायचं हे मनाला बरं वाटलं नाही, पण परत येताना तुम्ही 3 टियरनं यायचं हे लक्षात ठेवा. परिस्थितीची जाणीव ठेवून माणसानं वागावं. अपंगत्वाचं भांडवल करून पैसा मिळवणं, चैन करणं हे योग्य नाही.
मी स्वतः संस्थेच्या कामासाठी कधी विमानानं प्रवास करायचा विचारही मनाला शिवू देत नाही. माझ्या या बडीमारानं दोघं मायलेक रडायला लागले. त्यांच्याकडे दिलेले पैसे काटकसरीनं वापरा असं सांगून बाहेर पडताना मला असं बोलायची वेळ आली याचं आतोनात वाईट वाटत होतं. नंतर मामांकडून रिपोर्ट कळला. दवाखान्यात येणाऱ्या श्रीमंत व्हिजिटर्स समोर आम्ही दोघे एकटेच आहोत वगैरे ते सांगत. हेल्पर्सनं त्यांना तिथे आणलं, सर्व खर्च हेल्पर्स करत आहे हे ते सांगत नव्हते. एवढी मोठी आपत्ती व त्यात एकाकी, वडील नाहीत, यामुळे अनेक जण त्याला मदत करत. बुद्धीनं तो तल्लख होता. उपचार पद्धतीत घ्याव्या लागणाऱ्या मेहनतीतही तो मागे हटला नाही. त्याच्यातल्या असामान्य जिद्दीनं तो कृत्रिम पायांवर उभा राहिला. त्याला तिथे एक व्हीलचेअर भेटी दाखल देत होते, पण त्याला दिलेली परदेशी बनावटीची चांगली व्हीलचेअर आम्ही परत घेऊ या विचारानं त्यानं ती नाकारली. शेकडो अपंग विना व्हीलचेअर असताना त्यानं मिळणारी व्हीलचेअर घेऊन आम्हाला विनंती करायची होती की परदेशी व्हीलचेअर मी वापरीन आणि मिळालेली संस्थेला घ्या, दुसऱ्या अपंगाला उपयोगी पडेल. पण दुसऱ्याच्या विचाराचा लवलेशही त्या मायलेकात नव्हता. बोलून काय उपयोग नव्हता, म्हणून मी गप्प राहिले. मुंबईहून तोंडात पेन धरून त्यानं सुंदर अक्षरात लिहिलेली आपल्या प्रगतीची पत्र वाचून घेतलेले श्रम सार्थकी लागल्याचं समाधान वाटत होतं. माधव कोल्हापूरला परतला. शाळेत जाऊ लागला. शाळेनं संपूर्ण सहकार्य दिलं. शाळेला रिक्षानं येण्या जाण्याचा खर्च संस्था देत होती. संस्थेनं भविष्यात त्याला उपयोगी पडावेत म्हणून त्याच्या नावावर 5,000 रुपये ठेवले. मिरजेचे डॉक्टर पाठकही मदत पाठवू लागले. त्यानं तोंडात पेन धरून 10वीच्या शाळेच्या परीक्षा दिल्या. फायनल परीक्षेच्या वेळी रायटर नको म्हणत होता, पण सलग इतकं लिहिण्याची ताकद राहणार नाही म्हणून आम्हीच रायटर द्यायला लावला. 10वीला 88% गुण घेतल्यावर रोज अनेक ठिकाणी त्याचे सत्कार झाले. त्याचं हे यश निश्चित कौतुकास्पद होतं. संकटानं खचून न जाता तो जिद्दीनं जगत होता. आईही साथ देत होती. संस्थेनं त्याचं कौतुक भरारी या पुरस्कारानं केलं. 11वीला शाळेत जाण्यासाठी त्याला कपडे हवे होते. कृत्रिम साधनांच्या आकारानुसार कपडे आवश्यक होते, म्हणून त्याच्याकडे कपडे खरेदीसाठी पैसे दिले आणि पावत्या आणायला सांगितल्या. तर त्या पावत्या ड्रेसलँड मधील महाग उंची कपड्याच्या दुकानातील होत्या. मी किंवा पिढी कमावते असूनही कधी गेलो नाही त्या दुकानातून माधवच्या आईनं ती सारी खरेदी केली होती. पावत्या माझ्या हाती आल्या तेव्हा अनुताई समोर होत्या. या अशा मनोवृत्तीच्या लोकांना समजावणं माझ्या शक्ती बाहेरचं होतं. अशा वेळी मला फक्त राग येतो, चीड येते. अनुताईंनाच त्यांना समजावण्याचं काम दिलं. समाजाची ही गंमत वाटली. जेव्हा उपचारासाठी पैशाची गरज होती तेव्हा पुरेशी मदत मिळत नव्हती, परंतु आता मात्र सत्काराचा पाऊस पडत होता. अगदी येण्या जाण्यासाठी रिक्षाचा खर्च होत असतानाही यश मिळवण्यासाठी हातभार लावण्यापेक्षा यश मिळाल्यावर कौतुक हे काही जणांचं गणितही मला समजण्यासारखं नव्हतं. त्याच्या सत्काराच्या वेळी मला सोबत येण्याचा आग्रह असे. 2 ठिकाणी गेले व नंतर माफी मागू लागले, कारण मला कार्यालाच वेळ अपुरा होता. पुढे दिल्ली ट्रिपला व ताजमहल बघायला त्याला ग्रुप सोबत नेलं. तेव्हाही माधव असा विचित्र वागला. आम्ही इथे राहण्या जेवण्याच्या व्यवस्थेच्या काळजीत असताना त्याला मटण हवं असायचं. इतर मुलांच्या पैशानं स्वतःची खरेदी असेही प्रकार त्यानं केले. खेड्यापाड्यातील अपंगांना शासनाच्या सोयी सवलतींची अजिबात माहिती नसते. एसटीच्या पासाची सवलत खेडोपाड्यात पोहोचवण्यासाठी आम्ही सरकारी दवाखान्याच्या मदतीनं, त्यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर पाठक होते, वैद्यकीय तपासणी करून एसटीच्या व बसच्या रेल्वेच्या सवलतीचे पास देण्याचं शिबिर आयोजित केलं. या तपासणीत इतर गरजांचीही नोंद घेतली जाऊन पूर्तता केली जाईल. या शिबिरासाठी इतकी प्रचंड नाव नोंदणी झाली की एका वर्षात सलग 5-6 शिबिरं घ्यावी लागली. एका शिबिराच्या वेळी तर मला खूप ताप होता. औषध घेऊनही 102च्या खाली ताप आला नाही, पण शिबिर पुढं ढकलणं शक्य नव्हतं. सर्व कार्यकर्ते नवीन म्हणून मला जाणं भाग होतं. तापातही सकाळी 8 ते संध्याकाळी 6-7 पर्यंत काम करण्यात काही आगळाच आनंद होता. अशा या शिबिरातूनच संस्थेला सुजाता कुलकर्णी सारखी कार्यकर्ती कर्मचारी लाभली. शिबिरात कामाला कार्यकर्ते कमी पडत. अशा वेळी अपंग शिबिरार्थी अथवा त्यांचे पालक यांची निवड केली जाई आणि त्यांना कामं वाटून दिली जात. सुजातानं कामात आवड दाखवली.
संस्थेच्या वाढत्या कार्यात वनकुंद्रे, ज्याच्या एका पायाला पोलिओ होता, नलवडे, ज्याच्या एका हाताला पोलिओ होता, यांच्याबरोबर जादा कर्मचारी वर्गाची गरज होती. सुजाताला 200 रुपये मानधन घेऊन कामाला येणार का असं विचारलं. ती आनंदानं यायला लागली. पोलिओमुळे चालताना तिला इतका तोल सांभाळावा लागायचा की ती पडते की काय अशी सतत मला भीती वाटायची. पण सुजाता सतत खळाळतं हास्य सोबत घेऊन काम करायची. तिचं ते हसणं मला आवडायचं. पण कधी ती कामात चुकली आणि मी बोलत असताना हसली तर माझा राग वाढायचा. मग तिच्या हसण्याचं रूपांतर रडण्यात व्हायचं. अशा वेळी मला खूप वाईट वाटायचं. आता दोघींना एकमेकींच्या स्वभावाची सवय झाली. KMT बसनं स्टॉपवरून क्वार्टरपर्यंत ती चालत कशी यायची याचं मला अजूनही आश्चर्य वाटतं. दुर्दैवानं आज मात्र तिला संस्थेत येता जाताना दाराबाहेर पडताच कोणाच्या तरी हाताचा आधार घ्यावा लागतो. बसनं घरी येणं जाणं तर अशक्यच झालं आहे. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.